ऍसिडिटी, अपचन, छातीशी व पोटाशी जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोटात दुखणे, वारंवार तोंड येणे, दिवसातून 3-4 वेळा जाऊन देखील पोट साफ न होणे, गॅसेस, करपट ढेकर येणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, भगंदर, पित्ताशयातील खडा व मूतखडा यासाठी खात्रीशीर विजयी भव आयुर्वेदची शास्त्रशुद्ध उपचार पद्धती. आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेदला. नमस्कार प्रेक्षको, विजयी भव आयुर्वेद प्रेझेंट शहापाव विथ बिस्कुटवाडीमध्ये मी तुमच्या सर्वांची लाडकी डॉक्टर गुड्डी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर प्रेक्षको, आपले आज आमंत्रित कलाकार आहेत. तुम्ही ओळखताय का? नका नका नका, तुम्ही ओळखू नका. मी तुम्हाला एक हिंट देते, त्यावरून तुम्ही ओळखा. बरं, आपल्याकडे आज 2 पाहुणे येणार आहेत, म्हणजे आपले बिस्कुटचे कलाकार येणार आहेत. तर आपल्याकडे एक कॅरेक्टर असं आहे ना की ती बोलायला लागली ना की बाकी इतर सगळे कॅरेक्टर शांत असतात. अहो, म्हणजे ती कुणाला बोलूच देत नाही. आणि या उलट एक कॅरेक्टर म्हणजे एक व्यक्तिमत्व असं आहे ना की त्यांना जेवढं विचारेल तेवढंच ते बोलतात. बरं, त्यांची पर्सनॅलिटी बघून तुम्हाला असं वाटेल की खूप रागीट आहेत हे, पण असं काहीच नाही आहे. तर अजिबात वेळ न दवडता मी त्या दोन्ही कलाकारांना इन्व्हाइट करते. चला तर मग आपल्या चहापाव विथ बिस्कुटवाडीमध्ये आपण 2 कलाकारांना इन्व्हाइट करूयात. तर विजयी भव आयुर्वेद प्रेझेंट चहापाव विथ बिस्कुटवाडीमध्ये आपले पुढचे कलाकार आहेत पिंकी आणि गणाभाऊ. वेलकम पिंकी. वेलकम. वेलकम गणाभाऊ. तर सर्वप्रथम आपल्या विजयी भव आयुर्वेद प्रेझेंट चहापाव विथ बिस्कुटवाडीमध्ये मी तुमच्या दोघांचं स्वागत करते. तर मला तुम्ही सांगा की आपल्या कार्यक्रमात येऊन तुम्हाला दोघांना कसं वाटतंय? विषय आहे का? मस्तच वाटतंय. मला तर जरा भीती बी वाटते आणि कार्यक्रमात आलेला एक आनंद वेगळा आहे. त्याचं बी जरा समाधान पण वाटतंय ना. बरं, रिलॅक्स व्हा पहिला पण. चला तर मग प्रेक्षको, आपण सुरुवात करूयात कार्यक्रमाला. तर सर्वात पहिला प्रश्न ना मी पिंकीला विचारते. चला पिंकी, तू सर्वप्रथम मला सांग की तुझं नाव काय आहे खऱ्या आयुष्यातलं आणि तू करतेस काय? माझं नाव प्राची आहे, प्राची किसन तुपे. मी कराडमध्ये राहते आणि DMLT करते आता 2nd इयर. अच्छा. गणाभाऊ, तुम्ही सांगा. मी गणेश पांढरे, राहायला कडेगावमध्ये असतो आणि माझा एक ज्यूसचा व्यवसाय आहे, माझा मंडपाचा व्यवसाय आहे. अशा प्रकारे निर्वाह चालू आहे माझा कडेगाव तालुक्यात. अच्छा. तर प्रेक्षक हो, आपली पिंकी आहे ना ती शिकते बरं का. बरं, तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की अजून पिंकी शिकते कशी? कारण की ना ती आमच्या सगळ्याच कॅरेक्टरमध्ये खूप लहान आहे. आणि आपले गणाभाऊ, त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे, सो ते जोमाने पुढे नेत आहेत. आपल्या बिस्कुटवाडी करून त्या दोघांना शुभेच्छा. तर प्रेक्षक हो, आपण यांच्याबरोबर गेम्सला सुरुवात करू. पहिल्यांदा काही प्रश्न विचारू. चला तर मग लेट्स स्टार्ट. सर्वप्रथम पिंकी, तू सांग तुझं सिलेक्शन बिस्कुटवाडीमध्ये कसं झालं? ऑडिशन सुटलं होतं बिस्कुटवाडीचं. 2nd पार्ट होता तेव्हा, म्हणजे 2nd एपिसोडच होता. मग तेव्हा मला कॉल आला आणि मग मी गेले आणि मी लगेच सिलेक्ट पण झाले. एवढंच? एवढीच स्टोरी आहे. बरं, गणाभाऊ तुम्ही सांगा. असंच झालं होतं ज्यावेळी बिस्कुटवाडीचा पहिला भाग आला होता, म्हणजे चालू होतं शूटिंग, त्यावेळी अशीच माझी ओळख झाली. म्हणजे झाल्यानंतर चतुर्बावड्या यांच्याबरोबर ओळख झाली. राजूभाऊ होतं, आपला लखन होता आणि त्यांनी माझ्यात काय पाहिलं हे मला माहीत नाही, पण त्यांनी माझ्यात पाहिलं आणि त्यांनी मला त्यांच्या टीममध्ये मला येण्यास सांगितलं. तर मी म्हटलं ठीक आहे, मी येतो. आणि भाग 2 या भागापासून मी शिरपाभाऊ म्हणून या वेबसिरीजमध्ये सामील झालो आणि खरोखर आज 100 भाग आपले पूर्ण होत आहेत. तोपर्यंत मी या बिस्कुटवाडी वेबसिरीजमध्ये आहेच. आणि खरोखर एक आनंद वाटतोय की या सर्व टीमला एक कुटुंब म्हणून आपण 100 भाग पूर्ण केलं, याचा एक गर्व आणि अभिमान देखील वाटतो. गणाभाऊ खूप छान. मी पण 2ऱ्या भागापासून होय ना.
बरं, गणाभाऊ तुम्ही सांगा की तुमचा पहिला सीन काय होता? भाग 2 होता, हं, जो तलावावरतीचा सीन होता. आणि तलावावरती म्हणजे एक सीन असा होता की जो एक गावात नवीन पाहुणा आला आहे आणि त्या पाहुण्याला लुटण्याचा प्रयत्न राजाभाऊ, लखन आणि वजीर ह्या तिघांनी केला होता. आणि त्यावेळी माझं शिरपाभाऊ नावानं मी कॅरेक्टर पार पाडत होतो. आणि त्यावेळी दारुड्याची भूमिका माझ्याकडे होती. आणि ती पार पाडत असताना मला त्यांनी 500 रुपयाचं आमिष दाखवलं. आणि 500 रुपयाचं आमिष दाखवून त्याला लुटण्याचा प्रयत्न करण्यासाठी मला त्यांनी त्या गाडीच्या पुढे ढकलून दिलं होतं. काय त्या राजाभाऊनं तर मला असा सरळ ढकलून दिला होता. मी कोलांटे उडी खाऊन पुढे पडलो होतो. लागलं होतं पण इवाळलो नाही. तसाच कॅरेक्टर पूर्णपणे निभवलं. आणि त्यावेळी मला 1000 रुपये बक्षीस दिलं. म्हणजे त्यानं पैसे दिल्यानंतर 500 रुपये मला किती मिळालं? 1000 रुपये मिळाले. त्यावेळी माझी दिवाळी झाली. थोडक्यात मी एक माझी दारूसाठी माझी दिवाळी झाली म्हणून मी खुश होऊन तो पहिला सीन, ते मला पहिला सीन त्यातला आठवतो चांगला. बरं, पण तुमचं आता कॅरेक्टर बिस्कुटवाडीमध्ये गणाभाऊ फेमस झालंय, सो त्याविषयी काहीतरी म्हणजे गणाभाऊ विषयी काहीतरी सांगा. गणाभाऊ म्हणजे आता सरपंच, आणि सरपंचाचा माणूस म्हणजे मी गणाभाऊ. आणि त्या प्रकारे म्हणजे चांगलं मला म्हणजे गणाभाऊ ह्या कॅरेक्टरनं जेव्हा मी उतरलो तेव्हापासून माझ्या भावना होत्या, मी जी करू शकतोय ही बिस्कुटवाडीनं हेरलं आणि ते पात्र मला दिलं. आणि ते मी आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे आणि इथून पुढं देखील करणार आहे. गणाभाऊ तुम्हाला सांगा, तुमचं कॅरेक्टर तुम्ही उत्तमरित्या पार पाडताय. आणि तुम्ही मगाशी म्हणालात ना की राजाभाऊ आणि लखन किंवा वजीर यांनी तुम्हाला तुमच्यात काय बघितलं, तर खरं सांगू ना प्रेक्षक तुम्हाला काय वाटतं, एक हिरे की परख एक जोहरी को होती आहे तसं काहीतरी झालं की गणाभाऊ तुम्ही तुमच्यामध्ये काहीतरी त्यांना डेडिकेशन दिसलं असेल? काहीतरी दिसले तर ते म्हणणार नाही की बाबा ये आमच्या सामील हो किंवा तुम्ही बिस्कुटीला 100% देत आहे, त्यासाठी खरंच मनापासून आभार तुमचे. आता पिंकी मी तुझ्याकडे वळते की तू सांग तुझा पहिला सीन काय होता? माझा पहिला सीन राजाबरोबर होता. त्यांचा हात वगैरे धुत होते मी, म्हणजे ते हात धुत होते, मी पाणी होत होते त्यांच्या हातावर. तर मग त्यांना असं स्वप्न वगैरे पडलं होतं माझं वगैरे, तर तो पहिला सीन होता माझा. अच्छा. हा, मग ती तवा मला असं लय असं अनकम्फर्टेबल वाटत होतं पहिल्यांदा ह्या माणसांच्यात आली. आता कसं वाटतं तुला या माणसांच्यात? या माणसाच्यात आता मला माझं कुटुंब दिसतं. होय ना, तेवढे फोन उचलत जा आमचे. बरं, फोन माझा सायलेंट असतो. अच्छा, ओके. बाकी काय नाहीये, नाहीतर खूप लोकांना राग येतो. बाकी काय नाही. बरं पिंकी, तुझे मोस्टली सीन राजाभाऊ सोबत असतात, सो त्याच्याबद्दल काय सांगशील? कसं वाटतं तुला त्यांच्याबरोबर सीन करून? काय असं आमचा सीन मोस्टली असतो ना तर असं भांडायचा वगैरेच असतो. असं आम्ही एकदम असं खुन्नस वगैरे असं, पण रिअल मध्ये असं काय नाही आमचं. आम्ही चांगल्या फ्रेंड वगैरे आहोत, मस्त आहे आमचं असं रिलेशन. होय ना. तर प्रेक्षक हो, तुम्हाला माहिती आहे आपली पिंकी भांडखोर आहे, पण ती ऑफ स्क्रीन म्हणजे तिच्या खऱ्या आयुष्यात पण भांडखोर आहे का विचारूयात आपण तिला. तुला काय म्हणायचंय, तू खऱ्या आयुष्यात भांडखोर आहेस का? हा, असं म्हणाय गेलं तर मग मी चांगली मुलगी आहे. चांगली मुलगी आहेस तू, पण माझं असं वाटत वगैरे आलं मग मी आगाऊ मुलगी. थांबत नाही. होय, सुट्टी नाही देत मग. चालू केला की थांबत नाही. बसले की नाही एवढ्या उशीर शांतच. होय होय, खरंय खरंय. प्रेक्षक हो, आपण या दोघांना विचारूयात, म्हणजे गणाभाऊ आणि पिंकी, तुम्ही सांगा प्रेक्षकांना की बिस्कुटवाडीमध्ये तुमचा सर्वात फेवरेट म्हणजे आवडता एपिसोड कोणता आहे? पिंकी तुझा सांगा दी. अंगात आले मी भूत वगैरे झाली होती ना तेव्हा, मला आवडतो तो एपिसोड. पण का अंगात आलं? का आवडतो म्हणजे ते छान आहे तो एपिसोड. त्यामध्ये ऍक्टिंग बी ह्यानं त्या प्रकारे केली होती. होय होय, ते खरंय. पण तुझं असं कोणतं ड्रीम कॅरेक्टर वगैरे होतं का की माझ्या अंगात वगैरे आलं पाहिजे, मी भूत दाखवली पाहिजे, असं काय होतं का? ते ना मला भूत अंगात आलेलं असं मला पुढच्यानं दाखवायचं असलं की मला लय असं अंगात आलं का वाटतं. मी रात्री ना एकदा भिंगरीला पण असं पैंजण वगैरे वाजवत होती रात्री 3 वाजता. होय ना. असं भूताची भीती दुसऱ्यांना घालायला खूप आवडतं. आणि गाणं कोणतं म्हणत होतीस?
कोणतं ते गाणं मंजुलिकाचं? सांग ना प्रेक्षकांना. नको, माझं आवडलं. सांग सांग, ऐकायचं त्यांना. त्यात काय तर नाही बाबा, ईश. बरं असू देत. गणाभाऊ तुम्ही सांगा. डायलॉग होता त्यात एक न्याळकोळ काय तर कन्नडमध्ये म्हणत होती बा. हो हो हो, तो डायलॉग तरी प्रेक्षकांसाठी बोल. इट्टा वाढदे कुरु बाबा. नाही म्हणजे कन्नडवर नाही काटायला. आमच्या इथे असे खूप लोक राहतात. मग मला त्यांचा असा राग वगैरे आला किंवा त्यांनी असं रागात मला असं ओरडले वगैरे ना, तर मग मी कन्नडमध्ये त्यांना काही पण बोलते. तर त्यांना काय वाटतं ही शिव्या देत्या का काय. मग ना असं मी कन्नडमध्ये अशी बोलते ना की त्यांना वाटतं अरे खरंच येते का तुला कन्नड, काय बोलतेस कन्नड येते. आणि ना जे आमच्या तिथे कन्नड राहतात ना त्यांना जाऊन सगळं सांगतात, पण मला कन्नड कायच आपलं फेकायचं म्हणून. बघितलं प्रेक्षक, पिंकी किती मस्तीखोर आहे. बरं गणाभाऊ तुम्ही सांगा, तुमचा आवडता एपिसोड कोणता आहे? एक पार्टीचा होता आणि एक देव पावला. म्हणजे राजाभाऊचा देव पावला होता. थोडं एक सीन होता, तो खरं बोलायचा, खरं बोलणार. आणि ते मला मी वैरण लावत होतो. त्यावेळी आला आणि मला म्हणला ए गण्या, तुला म्हणलं मला हाणाय, मी तुला हाणणार आहे असं राजाभाऊ म्हणाले का? ओके. म्हटलं काय म्हटलं, म्हटलं परत म्हटलं. तर म्हटलं गणाभाऊ मी तुम्हाला हाणणार आहे. मग म्हटलं मग वाट कशाची बघतो, परत हाणायचं आहेस ते आत्ताच हाण म्हटलं. आणि तिथं मी राजाभाऊला लय गोळा असला, वैरण पडली होती, पेंड्या होत्या, त्या पेंड्यातनं वरण उचलून टाकला आणि सगळ्या पाल्यातनं ह्याला पळवून तिथं लय गोळा असला होता. ते एक सीन मला आठवतोय, लय भारी झाला होता तो. आणि पार्टीचा जे तुमच्या मुलींचा पार्टीचा सीन होता, ते मटणाचा सीन वजीरभाऊचा आणि ते आपल्या सगळ्यांचा झालेला. बरं गणाभाऊ, तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही ती राजाभाऊना मारायची ऍक्टिंग एवढी रिअल केली होती ना की आमच्या राजाभाऊना 2 दिवस उठायला झाले नव्हतं. टाकलाच होता तसा तर वरण टाकला होता त्याला आधी टाकताना, आणि ते बरोबर त्याला पाठीवर लागलं होतं. आणि तसंच त्या पाल्यात बी गोळा असलं होतं, इकडं तिकडं ह्याबाळ केलं होतं. त्यामुळे ते 2 दिवस राजाभाऊ जाम झाला होता तसा. बरं, एकंदरीत तुम्हाला सीन करताना कसं वाटतं दोघांना बिस्कुडीमध्ये? होय, आनंद बी भेटतोय, एक मजा बी येते की बाबा एखादा कॉमेंट्रीचा सीन आला ना तर लय हुरूप वाटते की ह्याला बरं झालं, आता हे सीन कसा वाटवायचा, आपण काय केलं पाहिजे काय नाही, त्या पद्धतीनं बरोबर. म्हणजे ती एक लाईनच गावती आणि आपल्याला जे सांगितलं असते त्याच्यात आपण एक काकांना अजून पुढं टाकतोय पाव, आणि त्यात आनंद मिळतो, एक समाधान वाटतं की बाबा आता झालं बघा, आपण काम केलं, हे आहेत ह्या भागात आपण जोरात काम केलं, असं एक समाधान पण वाटतंय आपल्याला. पिंकी तुला काय वाटतं? मला बिस्कुटवाडीत असं प्रेम वगैरे तसला काय चक्कर, मला फक्त भांडायला आवडतं बिस्कुटवाडीत. फक्त मला भांडायला, कोणाशी पण फक्त भांडायला. बरं, तुम्ही दोघं पण सांगा की आपली बिस्कुटवाडीची पूर्ण टीम आहे, सो आपले दादा आहेत, दोन्ही पण दादा, आणि बिस्कुटवाडीचे सगळे कलाकार, त्यांच्याविषयी तुम्हाला काय बोलायला आवडेल? त्यांच्याशी म्हणजे आता सगळी आपली एक कुटुंबच आहे. प्रसाद सर ते खरंच एक मनाला काळजाला एक भेटणारं व्यक्तिमत्व आहे, समाधान वाटतं त्या व्यक्तीकडे बघितलं तर. श्रीकांत सर त्याच मापाचं आहेत, ती देखील सर्व कलाकाराला एक आपलं कुटुंब म्हणून त्या दोघांनी खरोखर सांभाळून लय भारी घेतलं आहे. आता दुसरीकडं आपण एखाद्या कार्य जातो, एखादं शूटिंग असतं त्या ठिकाणी, तर पुढली माणसं आपल्याला सगळे बोलत नाहीत ना, फटकाळ काय तर बोले तुला कळतं का नाही असं बोलतात. पण ह्यांच्याकडं ती भावना नाही, प्रेमानं हे अरे इथं जरा चुकतंय र, इथं जरा व्यवस्थित करा असं, तर म्हणजे प्रेमानं असं दुजाभाव कुचकापणा, म्हणजे असं बघा हे सरई साईडला मोठीपणा, ती मोठी माणसं आहेत म्हणून त्यांनी मोठीपणा असे दावत नाही, ते सर्वसामान्य आपल्याबरोबर हसून खेळून असते ती. ह्यातच आपलं एक समाधान आहे आणि आपल्या कलाकारांना त्याचा एक अभिमान आहे, गर्व देखील वाटतो आहे की असं जे मोठी व्यक्तिमत्व आपलं प्रसाद सर, श्रीकांत सर हे आपल्याला लाभले, ह्याचा एक आपल्याला अभिमान देखील पाहिजे खरोखरच. पिंकी तू काय सांगशील? मी काय सांगणार आहे, सगळी आपली बिस्कुटवाडीची फॅमिली खूप 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 गोड आहे. आणि राहिलं मग दादा, 2 दादाला म्हणायला गेलं तर प्रसाद दादा कायम मला चांगलं सांगत असतात, मला ते खूप आवडतं. कायम कोण नाही बोललं तर ते बोलतात, बट असू देत परत. हा, तर मग राहिले श्रीकांत दादा, ते पण खूप गोड आहेत.
आणि ह्याने सांगितलं तसं अजिबात ॲटिट्यूड नाही. दुसऱ्या कुठल्या प्रोडक्शनमध्ये असतातच लोक असतातच खूप की असं बोलायला की हा असंच नाही करत तसंच नाही करा, अजिबात नाही करत आमचे दादा. प्रत्येकाचं म्हणजे आपले मीपणा दादा. असतं. दुसऱ्यांचं कसं बाहेर गेल्यानंतर मीपणा धावते, हे मी आहे. ॲटिट्यूड तर पण अजिबात हे नाही. असला विषय नाही ना आपल्या या बिस्कुट वाटीत, तर असला विषयच नाही. खरे खरे. हा ते स्क्रीनवर बघायला भेटत नाही, पण हा ही पण गोष्ट आहे, पण आम्हाला ते बघायला भेटतं ते खूप आनंदाचं आहे. आणि असं की बाबा हा मम्मी म्हटली, म्हणजे असं फोन आला श्रीकांत दादांचा की बाबा हा बिस्कुट द्यायचं, तर मम्मीला सांगितलं ना बिस्कुटवाडीत बोलवलं, बिस्कुटवाडीत हां जा, मग रात्री जा, सकाळी जा, दुपारी जा, कधी पण जा, काय काय घेणं देणं नसतं. दुसरीकडे कुठं जाताना कुठं गेली होतीस काय काय काय, पण बिस्कुटवाडी इतका विश्वास आहे माझ्या फॅमिलीचा की हां बिनधास्त जा, असं म्हणजे इतका विश्वास टाकतातच. कारण की मम्मीने सगळी लोकांना असं अनुभवलंय ना, सगळी लोक खूप स्वीट आहेत आणि श्रीकांत दादा पण खूप स्वीट आहे. म्हणजे मला त्यांचा एक स्वभाव आवडतो ते म्हणजे काय म्हणतात का, तर मुलीला खूप सुंदरपणे समजून घेतात. खूप म्हणजे असं मी असं नवरा पण असं मी असं नवऱ्याला असं शोधताना ना असं बायोडेटावर लिहून देणार, मला असे गुण पाहिजे श्रीकांत होत. म्हणजे असं सगळे गुण आहेत त्यांच्यात चांगले, बाकी सगळी स्वीट आहेत, असं कुचकेगत नाही किंवा काय नाही. मेन म्हणजे फॅमिली आहे असं की बाबा हां रात्री जायचंय फिरायला, चला फिरायला, किंवा काय खायला जायचंय खायला चला, असं म्हणजे कधी असं ही करणार नाहीत कुचक्यागत की बाबा हां चल आता झोप, असं तसं अजिबात नाही. बरं, तुम्ही जसं सांगितलं की बाहेरच्या प्रोडक्शनमध्ये असं असतं, तर प्रेक्षक मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे की आपलं जे प्रोडक्शन आहे ऑरेंज ट्री एंटरटेनमेंट फिल्म्स, आपल्या बिस्कुट इथेच ना, जेव्हा मी नवीन आले होते, म्हणजे माझा एक्सपिरियन्स सांगते की जेव्हा बाहेर कामं करत असताना असं असतं ना की जेवढं दिलंय तेवढंच करा असतंच, तर इथे तसं नाही आहे. म्हणजे इथे खूप लोक मोठी आहेत, एक्सपिरियन्स आहेत, पण जेव्हा त्यांना आम्ही सांगतो ना की हे असं करू का, तर हां तू कर, तू बिंदास कर. म्हणजे आमचे प्रसाद दादा सांगतात पोरे तू बिंदास कर, आणि श्रीकांत सरांना तर कधीच कसला प्रॉब्लेम नसतो. तर इथं एक फॅमिलीचं वातावरण आम्ही जगत असतो, त्यामुळे घरी जायची घाई अशी कधी नसतेच आम्हाला. काय वाटतं तुम्हाला? आम्हाला जावंच वाटत नाही, पण फायनली तो दिवस येतो आणि आम्ही आमच्या घरी. चला मग. हा दादांचा एक डायलॉग असतो, काय माहिती का, पोरे तुला जसं जमते तसं कर, तू छानच करू शकतो. कॉन्फिडन्स देतात, कधी असं कॉन्फिडन्स घालत ना की नीटच करायचं असं नाही करत. मला ती नागिनचा एक होता ना एपिसोड नागिनचा, तर ती अहो दादा मला नाही जमणार ते, तर अरे तुला जमणार असा कॉन्फिडन्स पाक, म्हणजे कॉन्फिडन्स नव्हता. मी म्हणणार मी जाते पळून येत ना, असा कॉन्फिडन्स आला होता. पण दोन्ही पण दादांनी मला सांगितलं की तुला जमणार. हां मग ठीकठाक म्हणजे केलं, मी बऱ्यापैकी नीट केलं, त्यांच्यामुळे केलं. खरं तर मला अजिबात जमलंच नसतं ते. तर सगळ्याच टीम म्हणजे बिस्कुटची पूर्ण टीम आम्ही थँकफुल आहोत प्रसाद दादा आणि श्रीकांत सरांना, जे आम्हाला असले हे दादा लाभले. चला तर मग प्रेक्षक आपण कार्यक्रम पुढे नेऊयात. आणि या दोघांना मला एक सांगायचं राहिलं, सगळी फॅमिली स्वीट आहे, फक्त एक माणूस खूप जरा आगाव आहे, म्हणजे राजा. बरं एवढंच बोलायचं. का म्हणायचं असं तुला? का म्हणजे कधी गोष्टीच्या मागचं न कारण जाणत्याच उगाच, म्हणजे एक्सपिरियन्स बाकी सगळे स्वीट आहेत. हा जरा चिडके पण आहेत, ते फक्त ते आहे, ती बाकी कोण नाही. आणि आमचे जरा असे खुन्नस बिन्नस दाखवतात, एकदम एक नंबर दाखवतात. बास मला हेच पाहिजे बिस्कुटडे. होय ना. आता तू कार्यक्रम पुढे नेते का मी नेऊ? तू नाही पुढं, मी तुला मागं. प्रेक्षक बघताय ना पिंकीची बडबड कशी सुरू आहे आणि गणाभाऊचा समंजसपणा. तर आपण आहे ना ही मुलाखत अजून पुढे नेऊयात. चला तर मग यांना प्रश्न विचारूयात. पिंकी, मी असं ऐकलंय ना की तुला अख्ख्या कराडात छातीत कळ असं म्हणतात, तर ते का म्हणतात? म्हणजे काय विषय माहिती आहे का, तो माझे फ्रेंड्स आहेत ना सगळे, तर मी त्यांना असं चांगल्या मोमेंटला शक्यतो फोन नाही करत. असं माझी भांडणं झाल्यात तर फोन केला, माझा ॲक्सिडेंट झाला तर फोन केला, काय असं विषय झाला ना असं जे की मी घरापर्यंत पोहोचू नाही शकत, मग मी त्यांना फोन करते. आणि मग ते लई टेन्शन घेतात, पण मला काढतात त्या टेन्शनमधून. आणि मग त्यांना असं सारखं असं वाटतं ना की बाबा हां मी डायरेक्ट त्यांना सारखं आयसीयूत ॲडमिट केलं ग, सारखं टेन्शन देतात. त्यामुळे त्यांनी छातीत कळ असं सेव्ह केलं. असं आहे का? मला वाटलं अख्खं कराड तुला बघून छातीत कळ असं म्हणते की काय.
बरं. तसं मग माझा आगाऊपणा वगैरे बघून पण त्यांनी माझा नंबर तसा सेव्ह केला बरं का. कसं म्हणजे मोबाईल मध्ये नंबर सेव्ह केलाय का? आगाऊ हो. आगाऊ नाही, सॉरी, आगाऊपणा बघून हा असं बोलते ग मी. प्रेक्षक कमेंट आल्या पाहिजेत बरं का, छातीत कळ म्हणून पिंकीला. बरं गणा भाऊ, मला एक प्रश्न पडलाय, म्हणजे जेव्हा जेव्हा आपली बिस्कुटवाडीमध्ये पार्टीचे एपिसोड असतात तेव्हा चिकन बनतं मोस्टली, म्हणजे पार्टीला चिकन असतंच. तर तुम्ही तिकडे चिकन खाताना दाखवता, पण तुम्ही खऱ्या आयुष्यात, प्रेक्षक ऐकताय ना, खऱ्या आयुष्यात आपले गणा भाऊ माळकरी आहेत, तर तुम्ही तिथे शूटिंग प्लेसवर कसं ॲडजस्ट करता? ते कसं आता धावताना तिथं आपण धावतोय, पण ॲक्च्युअली ते मी खात नाही. त्यावेळी जे शाकाहारी आपण आणलेलं असतं, सेपरेट आणलेलं असतं, तेवढं त्यामध्ये घालून ते खाल्लेलं लावतो. पण ते शाकाहारी असते आणि मटणाला आपण म्हणजे खात बी नाही ना, आपण त्याला म्हणजे हे करत नाही, स्पर्श करत. हां. शब्द सुचवून दिले. हो खरं आहे तुझं. छातीत कळ. चला पुढे विचारते. प्रेक्षक हो, तुम्हाला तर माहिती आहे की आपली पिंकी आणि गणा भाऊ दोघं आपले बिस्कुटवाडीतले फेमस कॅरेक्टर्स आहेत. तर मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे. पिंकी आणि गणा भाऊ, मला सांगा, तुमचं कॅरेक्टर बिस्कुटवाडीमध्ये खूप फेमस आहे, म्हणजे गणा भाऊ तुमचंही आणि पिंकी तुझंही. सो तुम्ही बाहेर जाता तर तुम्हाला तुमच्या नावाने, म्हणजे तू बिस्कुटची पिंकी आहेस किंवा तुम्ही गणा भाऊ आहात बिस्कुटचे, असं रेकग्नाइज, म्हणजे लोकांनी तुम्हाला असं ओळखलंय का? किंवा ते काही किस्से असतील तर आमच्या प्रेक्षकांबरोबर शेअर करा. आमच्या प्रेक्षकांवर म्हणजे आपल्या प्रेक्षकांबरोबर. चुकलं का माझं? आपले खरंय खरंय. 2 फॅन्स तरी आहेतच माझे. नाही नाही, बरेच आहेत तुझे फॅन. बरेच आहेत. तुझा एक ना सेपरेट फॅन बेस आहे इकडे ऍक्च्युली, जो फक्त पिंकी पिंकी करत असतो. तर मग प्रेक्षकांवर माझं खूप प्रेम आहे, पहिली गोष्ट तर. आणि राहिली गोष्ट तर मग पिंकी म्हणायची तर, पहिल्यांदा मला पिंकी गो म्हटलं तर तेव्हा बिस्कुटवाडीचा 45 भाग झाले होते कम्प्लीट तेव्हा. तर मग तेव्हा मला हाक मारली होती पिंकी म्हणून, हा की पिंकी का. आणि ना ते पोलीस होते, मग ते म्हटले की हा पिंकी वगैरे असं कॅरेक्टर मस्त, खूप छान असं काम वगैरे करता तुम्ही, फोटो वगैरे काढू शकता का. तर हा मग फोटो वगैरे काढले. आणि दुसरं म्हणजे मी कॉलेजला जात होती आणि माझे फ्रेंड्स वगैरे सगळे होते माझ्यासोबत. आणि माझ्या म्हणजे मला कोणी ओळख जरी दिली ना त्यांना भीती वाटते का आता ही नवीन काय करते. तर मग मी पण भिली की आता बाबा हे काय. आणि मग आम्ही सगळे एकत्र चाललो होतो आणि एक माणूस म्हणजे एक आमचा सरांसारखाच दिसत होता. तर तो असं सारखा असा माग वळून बघत होता. तर मी असं का बघायला लागले तो माणूस असं. मग मी बघायला लागले तर ते म्हणतात काय विषय असं. तर म्हणलं मला काय माहित असं. तर मग परत त्यानं शेवटी तिथं गाडी थांबवलीच पुढं, म्हणजे असं बघत 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 शेवटी थांबवलीच त्यानं गाडी. तर मग मी इतकी भिली, तो असंच मान असं मोडवून बघत होता की बास्की त्याच्या अंगात चालले. तर मग मी पण भिली आणि सगळे म्हटले तुझ्याकडेच बघायला लागलंय, काय केलं नाही ना विषय वगैरे. म्हणजे बाई मी काय विषय करणार आता, म्हणजे असं भांडणं वगैरे किंवा काय. म्हटलं मी काही विषय केलेला नाही. मग चला फेस करत. मग तो म्हटला हां तुम्ही ओळखलत नाही, ओळखलत असा बोलला नाही तो. म्हटलं मी तुम्हाला ओळखलं असं. तर मी म्हटलं हां. तर मग ते म्हटले बिस्कुटवाडीत काम करता ना तुम्ही. तर म्हटलं हो बिस्कुटवाडीत काम करते. तर ते म्हटले पिंकी ना तुमचं खूप छान कॅरेक्टर आहे, खूप छान भांडताना काय त्या राजाला पिडून काढता या टाईपमध्ये बोलत होतं. तर म्हटलं हां ते तर माझं कामच आहे, ते तर मला खूप आवडतं काम. तर मग त्यांनी फोटो वगैरे काढला. ते म्हटलं आपली बँक इथंच आहे असं. तर म्हटलं हां ठीक आहे हां ठीक आहे असं म्हटलं. म्हटलं हां मी इथं काम करतो, एनी टाईम तुम्ही कधी पण या इथे. तर म्हटलं ठीक आहे. ते झाले की आमची अजून एक जत्रा पण होती. तर तिथं ब्रेक डान्स वगैरे असं खूप खेळणे. आणि मला ना जत्रात गेले की मला फक्त खेळणीकडेच, म्हणजे असं दुसरीकडे बघतच नाही, फक्त खेळणे आवडतात मला. होय. मग ब्रेक डान्समध्ये मी पहिल्यांदा बसली. तर मग तो ब्रेक डान्सचा जो मालक होता ना तो आला माझी कडी काढायला. तर म्हटलं तुम्ही बिस्कुटची पिंकी का. तर म्हटलं हो. तर म्हणता हां का तुमचं काम वगैरे खूप छान आहे असं तसं. त्यांनी लगेच ओळखलं मला. आणि असं कोण येत नाही म्हणा त्यांनी सीट म्हणजे कडी वगैरे काढा आली. आणि मग मला म्हणत होते हां खूप छान काम आहे आपला. काय ब्रेक डान्स काय येतात आपला ब्रेक डान्स, मला बसायचं का डबल बसायचं का. म्हटलं नको, म्हणजे 10 वेळा ब्रेक डान्सला पैसे घालून बसणारी. त्या म्हटलं नको नाही बस झालं. आणि त्याच ॲटिट्यूडमध्ये
हा बाबा हा म्हणजे आहेत आपल्या फॅन्स म्हणून मी आली पुढं. असे खूप लोक भेटल्यात आणि असं खूप आपुलकीनं बोलतात ना माझ्याशी, तर मला खूप बरं वाटतं. छान वाटतं. गणाभाऊ तुम्ही सांगा. मला बिन असं म्हणजे बऱ्यापैकी बैलगाड्याचा शर्यती असते का नाही, त्या ठिकाणी जातो ना बैलगाड्या अड्डा बघण्यासाठी. तर त्या ठिकाणी बरेच जण असं म्हणजे ओळखीचे निघतात, गणाभाऊ म्हणून आपली मागणं हाक मारते, ओळखतेच मला. आणि हाक मारले की मग त्यांच्याबरोबर उभा राहून 2 गोष्टी बोलायच्या. बरं हाय चाललंय म्हणजे चाललं व्यवस्थित इकडं असं तसं 2 गोष्टी बोलायच्या आपल्या त्यांच्याबरोबर. आणि एखादा फोटो वगैरे घेतंय काय करतं आपलं, त्यांचं बी समाधान करायचं, आपलं बी समाधान होतंय. एका म्हणजे आपलं बी आनंद वाटतो की आपल्याला बिस्कुटवाडीमुळं ओळखतंय. एक 4 माणसं आपल्याला ओळखायला लागली, ह्याचा देखील एक अभिमान वाटतो. आणि तसं जत तालुक्यात येळवी गाव आहे, म्हणजे आमचं आजोळ आहे ते, तिकडं देखील म्हणजे बिस्कुटवाडीचे बरेच सबस्क्रायबर आहेत. आणि त्या गावातला मी असं गावाकडं वगैरे सगळीकडे खूप असे आहेत बरं का. हा तुम्ही काहीतरी सांगा. तिथं बी बरेच जण असे म्हणजे ओळखतात, बाबा हे गणाभाऊ आपल्या गावाचं आहे, किंवा बिस्कुटवाडी ही आपली यूट्यूब चॅनलची मालिका ही आवर्जून बघतील त्या देखील भागात. असे बरेच ठिकाणी आणि कुठं जाईल तिथं कुठं ना कुठं तर लहानशी मुलं असतील शाळेमधली, ती देखील ओळखतील. गणाभाऊ तुम्ही बिस्कुटवाडीत आहे ना, गणाभाऊच ना तुम्ही, गणाभाऊ हो गणाभाऊ. त्याचने बी जरा हसवतो विसरतो, त्यांच्याबरोबर जरा मजा करतो आणि जातो. म्हणजे असं काय जाईल तिथं नाव मिळालं ते फक्त बिस्कुटवाडीनं. खरं. आणि प्रेक्षक हो, या किस्स्यांवर आम्ही जेवढं बोलू ना तेवढं कमीच आहे, बरोबर की नाही? खूप कमी. बरं प्रेक्षक हो, यांची इंट्रोडक्शन तर झालं आहे आणि आपल्या बाकीच्या बिस्कुटच्या गप्पा पण झाल्यात. तर ना आपण यांच्याबरोबर जर गेम खेळत म्हणजे प्रश्न उत्तरांचा, बघूया त्यांचं जनरल नॉलेज किती आहे. तर स्टार्ट करूयात आपल्या गेमला. हेच मला घेऊयात. आता या गेमची काय मजा आहे ना मी तुम्हाला सांगते, तुम्ही दोघं पण ऐका, ठीक आहे? या गेममध्ये आपण त्यांना काही क्वेश्चन विचारणार आणि ज्याच्या प्रश्नांची उत्तरं जास्त बरोबर असतील त्यांना बिस्कुटवाडीकडून एक गिफ्ट हॅम्पर आहे, म्हणजे त्यात लगेच नाही मिळणार, नंतर मिळणार, ठीक आहे? भेटणार ना पण. हां मिळणार. तू उत्तर दे, मिळणार. चला तर मग लगेच सुरू करूयात. हां तर पिंकी, माझा सर्वात पहिला क्वेश्चन. असं नाही करा, मला एक प्रश्न त्यांना एकच प्रश्न विचार, दोघांना पण उत्तर देईल. नाही, गिफ्ट तुला दोघं मिळून घेणार आहे का तुम्ही? नाही नको. बरं ठीक आहे. तुला विचारते मी आधी की पिंकी, प्रेक्षक ऐका, पिंकी तू सांग की भारताचा राष्ट्रीय गेम कोणता आहे, खेळ कोणता आहे? मला माहिती आहे. गणपती थांबा, तिचा प्रश्न. क्रिकेट. करेक्ट आहे ना? उत्तर चुकलेलं आहे. गणपती तुम्ही सांगा. हॉकी. मी सांगत असं नाही करायचं, मी सांगत होती. बघितलं पिंकीचा आगाऊपणा, म्हणून तिला छातीत कळ म्हणतात. सांगणार तिथं. ठीक आहे, असू दे. प्रेक्षक बघा ती पिंकीचं जनरल नॉलेज आहे. मला जनरल नॉलेज काय विचारू नको. मला काय म्हणून विचार, मग बाहेरचं विचारू नको. मला भारत, मला प्रश्नच विचारू नको, फक्त गिफ्ट नाही. विचार काय. बरं प्रेक्षक, आपण गणाभाऊला विचारूया. गणाभाऊ जास्त स्मार्ट दिसतात, पण ठीक आहे, विचारूयात. गणाभाऊ तुम्ही सांगा, आपल्या महाराष्ट्रात 7 अक्षरी एक जिल्हा आहे, ठीक आहे? थांबा पुढे ऐका. ना असे काना त्याला, ना असे काना त्याला, ना असे मात्रा त्याला, आणि ना असे वेलांटी त्याला. ओळखा पाहू असा जिल्हा कोणता आहे? सातारा. नाही, 7 अक्षरी आहे आणि त्यांना सांगायचा आहे तो. काना नाही, मात्रा नाही, त्याला काय नाही. अगो मला असं काहीतरी माहिती आहे. अहमदनगर. करेक्ट आहे. बघितलं ना प्रेक्षक, मी तुम्हाला म्हटलं होतं गिफ्ट भेटणार. सगळे उत्तर यांनी सांगायला लागले ते. अजून क्वेश्चन बरेच बाकी आहेत ना. एका दुसरं नका सांगू. बरं मी तुम्हाला खूप बरं तुमचं डिबेट चालू देत, आपण नंतर मग सुरू करू. तर गणाभाऊची 2 उत्तरं बरोबर आली आहेत, ठीक आहे? म्हणजे त्यांनी एका पिंकीच्या क्वेश्चनचं उत्तर बरोबर दिलंय. तर पुढचा क्वेश्चन आहे ना पिंकीला विचारा. पिंकीचं बरंच वेळा चाललंय की मला खूप साधे क्वेश्चन विचारा. पिंकी, तुझा हा फेवरेट क्वेश्चन असणार आहे. मला सांग, म्हणजे प्रेक्षकांना पण सांग, गणपती बाप्पा तुझे फेवरेट आहेत?
ठीक आहे. तू बाप्पांना खूप मानतेस, तर बाप्पांना म्हणजे आपल्या गणपती बाप्पाला किती भाऊ आहेत आणि किती बहिणी आहेत? भाव एकच आहे, कार्तिक. हां. आणि बहीण? बहीण तसं मला एवढी स्टोरी मला परफेक्ट माहित नाही. आमची इथं म्हणतात की एक नाही रिद्धी सिद्धी त्यांच्या बायको आहेत असं पण म्हणतात. आणि काय मला काही तो विषय जरा कन्फ्युजनच आहे. होय ना. बाकी बाप्पा आय लव्ह बाप्पा. अरे सुकून आहे बाप्पा. मी कसं कोरणार आहे बाप्पा म्हणून. ठीक आहे, कोरा कोरा. बरं, तिला नाही माहीत, आपण सांगूयात तिला. गणपती बाप्पांना एक बहीण आहे, तिचं नाव आहे अशोक सुंदरी. ठीक आहे. आता याच्यावरती तू घरी जा आणि सर्च वगैरे कर आणि मग नॉलेज घे. नाही मी थोड्या वेळाने घेणार गुगलवर. होय का? गुगल काम आहे का? हो बरोबर आहे, बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मी 2 क्वेश्चन हरलेले. तर प्रेक्षक गणाभाऊला विचारूयात. गणाभाऊ, तुम्ही सांगा, असा एक तारा आहे जो जमिनीवर असतो, म्हणजे जमिनीवर राहतो आणि काही दिवसात आकाशात जातो, तर असं कोणता तारा आहे तो? शुक्र तारा. तो जमिनीवर राहतो. बरोबर. पिंकी आहे ना, म्हणजे स्वतःच्या क्वेश्चनला अजिबात डोकं नाही चालवणार. असली कसली क्वेश्चन आणले बाबा, माणसं आणि आणायची नाही. हो, पण हा गणाभाऊचा बरोबर आहे का? शुक्र तारा बरोबर आहे? नाही हो. बरं, मी क्वेश्चन परत रिपीट करते. असा कोणता तारा आहे जो जमिनीवर राहतो आणि काही दिवसात आकाशात जातो? नाही माहिती. काय तर हाय याला लॉजिक. नाही तुम्ही तारा जमिनीवर कसा राहील? नाही हो, काहीतरी आता असं कसं गेट कोलगेट तसं काहीतरी असणार. असं काहीतरी असणार आहे मला. व्हेरी स्मार्ट. हा ते मला माहिती आहे. सांगा तुम्ही. मी तुम्हाला हिंट दिलेलं. असं बघा, गेट आहे तर कोलगेट असं आहे ना, गड कलिंगड. तारा पण काहीतरी हाय बरं का, मला असं वाटतंय. मी तर काय ऐकलं नाही. हा नाही एवढं मिळतं ना. चालू डॉक्टर इतकी भारी हिंट दिलं तुम्हाला मी. वरनं तारा खाली आलेला बघितलाय, पण खाली नवर गेला. सांगता काय? कलिंगड गड आपण म्हणतो ना, गड कलिंगड. हो, खरं बोलतेय ती. तुम्ही जरा असं काहीतरी लॉजिक लावण्याचा प्रयत्न खाऊची करा. वस्तू आहे का कसली वस्तू आहे? सांग. फटांगड आहे का? चांदणी जाते म्हणते. फटांगड्याचं नाव आउट आउट आउट. काय आउट? नाही ना, आउट वगैरे नाही. परत सांगू का क्वेश्चन? बघा, असा कोणता तारा आहे? हा ट्रिकी क्वेश्चन आहे, एकदम लॉजिकवाला. असं तुम्ही सांगू शकता. नाही, मला पण लॉजिक आहे तेवढं, पण तो शब्द मला माहित म्हणजे त्याला काहीच लॉजिक नाही ऍक्च्युली. काही असं दिवसानं वर जाणार असं काय विषय? कचरा नाही. सॉरी तारा आहे ग. तारा राहू देत. आम्हाला माहित तर नाही जाणार. सांगा तुम्ही. ठीक आहे. प्रेक्षक हो, कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, असा कोणता तारा आहे जो जमिनीवर राहतो आणि काही दिवसात आकाशात जातो? फटाकडी वगैरे काही नाव नाही. प्रेक्षक हो, तर गणाभाऊनी 2 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेत, पण पिंकीने एकाही प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं नाहीये. तर आपण जरा अजून त्यांना प्रश्न विचारूयात. ठीक आहे. मग गणाभाऊचा मेंदू जास्त आहे, मला मेंदू कमी आहे. 2005 आहे ना, मग त्यांना जास्त मेंदू आहे ना. मग त्यांना खूप मेंदू आहे माझा. पण त्यांना खूप अवघड प्रश्न विचारले होते. तुला फक्त भारताचा राष्ट्रीय गेम विचारला. काय माहिती, पण मला एक गोष्ट कळली. हा, बिस्कुटवाडीला मला काय गिफ्ट द्यायचं नाही म्हणून मला अवघड प्रश्न काढले. असा विषय. असं काही नाहीये. चला प्रेक्षक, आपण सुरुवात करू. पहिला प्रश्न सोपाच होता गेला. हो, सोपाच होता. आता मग मी थर्ड वेळा सांगते, तुम्ही कसं हातवर. हो, गणाभाऊ तुम्ही सांगा की लहानपणी आपल्याला 1ली 2रीत असताना शिकवतात की भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण, गेम कोणता आहे, तेव्हापासून तर आता कॉलेज DMLT करतीये. विसरली ग. मग ते सांग ना प्रेक्षकांना. अगं कसं आहे माहिती का, माझ्या बॅचचे आहेत ना सगळी पहिली, म्हणजे तर मग तेव्हा मला असा बालवाडीचा मी तुम्ही घेऊन गेली शाळेत बाबा बालवाडीत. तर आहे ना, तेव्हा त्यांनी पहिलीची लोक आहेत ना, ती असं बालवाडीत आली होती पहिलीचा मेंदू घेऊन. म्हणजे माझ्यापेक्षा 1 वर्षानं मोठी असल्या बॅचमध्ये मी शिकले, मग त्यांना सगळं कळत होतं ना. मग माझा बारका मेंदू, मग मला कळत नाही, म्हणजे मी लहान आहे ना त्यांच्यापेक्षा. मग मला एवढं कसं डोक्यात, माझ्या बॅचची नाहीत मला कधी भेटली. हा, मग त्यामुळे मी छोट्या मेंदूच्या. मग तू आता पण तसंच केलीस.
मी तसं काहीच केलं नाही, तुला एकदम इझी क्वेश्चन विचारलेत मी. ठीक आहे, मला गिफ्ट नकोच भेटू देत. हा ठीक आहे. बिस्कुट तरी पण घेणार. हे बघा प्रेक्षक, आपण अजून त्यांना क्वेश्चन विचारू म्हणजे पिंकीचे जरा गिफ्ट मिळायचे चान्सेस वाढतील. हा, ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. तर आता बघूयात नेक्स्ट क्वेश्चन कडे. ओके. ठीक. मी विचारते प्रेक्षक हो, तुम्ही ऐका. मी आता क्वेश्चन विचारणार ना, तर तुम्ही एकेकाला नाही विचारणार आहे. तुम्हाला ज्याला येतं त्याने हात वर करा. ठीक आहे. तर प्रेक्षक क्वेश्चन ऐका बरं का. हे बघा, एका मालकाकडे 2 बैल आहेत. ठीक आहे. एका मालकाकडे 2 बैल. एक मेला, एक विकला, तर त्याच्याकडे किती बैल राहिले? 0. एक राहिलं. एक मेला आणि एक विकला, काय राहिलं मग त्याच्याकडे? 0. कॉमन सेन्स आहे. आहे मला मेंदू तेवढा. तुम्ही दोघांचं ठरलंय उत्तर? हो. थांबा, एक मेला, एक गेला. हो, विकला. विकला तीच की मग, विकला म्हणजे गेला. मग एक मेला, एक गेला, काय राहिलं तुझ्यापाशी? मी ना अरे असं नको असू. कॉमन सेन्स बोलते मी. 0. 0. बरं ठीक आहे, मी परत क्वेश्चन विचारू का? माझं उत्तर घेऊ नका तुम्ही. नाही. परत क्वेश्चन विचारते. प्रेक्षक हो, तुमच्यासाठी विचारते ऍक्च्युली मी. हा, एका मालकाकडे 2 बैल होते, एक मेला, एक विकला, तर त्याच्याकडे किती बैल राहिले? मेला, एक राहिला. मेलेला असं म्हणायचं का तुला? मेलेला तो राहिला त्याच्यापाशी. मी काय विचारते? नाही, 0. नाही कळत आहे ग मला एवढं. बरं ठीक आहे, यांचं उत्तर चुकलेलं आहे प्रेक्षक हो. माझं उत्तर चुकतंय मला माहित नाही. पुढे घे. मेंदू बार काय ना सांगितलं की त्यांना बघा भाऊ, मगाशी. तुम्ही आधी बरोबर गेस केलं होतं, तुम्ही इथे नादाला लागू नका. प्रेक्षक हो, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगते. म्हणजे बघा, एका मालकाकडे 2 बैल होते, एक मेला त्याने, एक विकला, म्हणजे महिन्यातला मे महिन्यात त्याने 1 बैल विकला, तर त्याच्याकडे किती बैल राहिले? 1 बैल राहिला. तर याचं या प्रश्नाचं उत्तर आहे 1. कळलं का? म्हणजे एक मेला. हां. आपण डोकं आहे तुझा, बारीक मेंदू माझा मोठा. बरं प्रेक्षक हो, गणा भाऊजी 2 प्रश्नांची उत्तरं बरोबर आलेत आणि पिंकीच्या एका पण प्रश्नाचं उत्तर बरोबर नाही आलं. तर प्रेक्षक हो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे, आता हे गणा भाऊनी या प्रश्नाचं उत्तर बरोबर गेस केलं होतं, ते जर पिंकीच्या नादाला लागलेलं असेल ना, त्यांच्या 3 प्रश्नांची उत्तरं बरोबर आली असती. आपण त्यांना शेवटचा प्रश्न विचारूयात. ठीक आहे गणा भाऊ? विचार. हो, सोप्पा विचारते माझ्या मेंदूप्रमाणे. हो. गणा भाऊ आणि पिंकी, एका बाईला पीठ दळायचंय, तर ती नदी पलीकडे कशी जाईल? हात वर करा, कुणी असं गडबड करू नका. नदी पलीकडेच कशाला जायचंय? दगड घ्यायचं आणि चेतून बसायचं तिकडे. हा सेन्स नाहीये पण असं देत होता. दळण करण्यासाठी ते नदीच्या पलीकडे जायचं. बघा प्रेक्षक, तुम्ही पण त्यांना जरा सांगायला मदत करा. नावच न जाऊ शकत नाही. नाही ना, मग पोहोच जाईल. उत्तर तुम्ही सांगताय का परत प्रश्न ऐकताय? प्रश्न सांग. प्रश्न प्रेक्षक ऐका, यांना मदत करा जरासं. एका बाईला पीठ दळायचं आहे, तर ती नदी पलीकडे कशी जाईल? नदी पलीकडे नसेल गिरण तर इकडेच असेल तर. हो, विचार करण्यासाठी गोष्ट. हां, त्याच्या जात नाही काय, नदीच्या त्या अलीकडे दळलं असेल तर चाललं असतं. हा प्रश्न नीट ऐका, प्रश्नातच उत्तर आहे. परत सांग प्रश्न. मी ना ऑलरेडी 2 टाइम्स हा क्वेश्चन विचारलाय. पण तू सांगच. ठीक आहे. बघा प्रेक्षक हो, मदत करा यांना. एका बाईला पीठ दळायचंय, ती नदी पलीकडे कशी जाईल? पीठ दळायचंय. पीठ दळायचं पीठ दळलेलंच आहे ना, पीठ काय दळायचं? ओळखलंय तिने. ठीक आहे. पिंकीचं उत्तर? प्रश्नाचं उत्तर मी दिलेलं आहे, मला गिफ्ट भेटत आहे. 2 आहेत ती. ठीक आहे. या गेमचा विनर गणा भाऊ आहेत, कारण की त्यांनी प्रश्नांची उत्तरं जास्त बरोबर दिलेत पिंकीपेक्षा. आपण आपल्या पुढच्या गेमला सुरुवात करूयात. प्रेक्षक हो, प्रश्न उत्तरांचा गेम आपला संपला आणि या गेममध्ये पिंकी आणि गणाभाऊमध्ये गणाभाऊ विन झालेत. तर आपण नेक्स्ट गेम सुरुवात करूयात. पिंकी,
आता हे तरी गेमचं जरा जरा मनावर घे. विषय का बहिणी. तर हा गेम गेसिंग गेम आहे. मी तुम्हाला ॲक्टर्सची नावं सांगणार आहे. म्हणजे पिंकी, मी तुझ्या काळात समजा ॲक्टरचं नाव सांगितलं, सो तू त्या ॲक्टरची ॲक्टिंग करून दाखवायची. हो, आणि गणभाऊ गेस करतील. ठीक आहे, सुरुवात करूया प्रेक्षक. चला तर लेट स्टार्ट. पिंकीला पहिला मी सांगते. ठीक आहे, पिंकीकडे. थांबा जरा ब्रेक घ्या. बघा, ठीक आहे. डायलॉग पण एक माहित नाही. बोलायचं नाहीये, ऍक्टिंग करायची आहे. ऍक्टिंग करायचं पण हो, त्याचा एखादा डायलॉग आठवण कर. मला कळलं. बोलायचं नाहीये. हो, मी विसरले सांगायला, यात बोलायचं नाहीये, फक्त ऍक्टिंग करायची आहे. हा, मग मला दुसऱ्या हिरोचं नाव सांग. मी त्या हिरोचे पिक्चर नाही 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 हिरोचा खरंच पिक्चर बघितलं नाही मी. पिक्चर नाही बघितलं मी त्या हिरो. ठीक आहे, असा ऍक्टर आहे ना, अख्ख्या जगाला माहिती आहे तो. सो करा. अरे, मी त्या हिरोचं पिक्चर नाही बघितलं. असं कसं? आता मला त्याची ऍक्टिंग कशी माहित असणार? बरोबर का नाही तुम्ही सांगा. माहितीचं पाहिजे. हा, माहितीच नाही नाही, ऍक्टर खूप फेमस आहेत ते. फेमस आहे पण मी नाही तेलगू बिलगू सांगितलं तर नाही नाही, तेलगू वगैरे नाहीये. नाहीये, आपलेच आहेत. पण कसं तुमच्या जनरेशनचे तो, मी आता कवळ्या जनरेशनची. बघ, त्यांना उत्तर सांगते मी, ऍक्टर बदलून देणार नाहीये. नको. आपलं जे मागचं हिरो होते त्यांची. ठीक आहे, अशी मग करते बाबा. पिंकीला नाही जमत आहे, नाही. सो ड्रॉ. नाही. थांबा. हा, बोलायचं नाही, ऍक्टिंग करायची. ओके. एक पण मला ऍक्टिंग आठवत नाही, हे चुकीचं आहे. पण ठीक आहे, पिंकी काही गेस करत नाहीये, सो म्हणजे सांगत नाहीये, म्हणजे पिंकीचा 1 मार्क्स कट झालाय. ठीक आहे, दुसरं इकडे ये. हा, काय? हा, मी एवढं हिंट तर देऊ शकते नाही, मराठी का हिंदी येते. नाही नाही, काही सांगायचं नाही, ऍक्टिंग कर. असं केलं तर मला मिळणार आहे का? कोण आहे? बोलायचं नाहीये पिंकी. बंद. काय ते डायलॉग देतो तो? महेश कोठारे. करेक्ट, महेश कोठारे आहेत ते. डॅम इट. जिंकले मी. हा, तू नाही जिंकलीये, जिंकलो. ते जिंकलेत. ठीक आहे, चला तुम्ही आता जरा चेंज करा प्लीज. ठीक आहे. चांगली गणा भाऊ, acting तुम्ही करा, इकडे या. मला कळलं पाहिजे. करतो. हा, नाचायची असली तर करतो, त्याला काय. ओके, ठीक आहे. चला प्रेक्षक, आपण गणभाऊला सांगत. गणभाऊ, कळलं? आवाज आला? ए, तू तिकडे. पिंकी चिटिंग करते. हिरो का हिरोईन? तिकडे पेड सांगतो. पलीकडे सारखी. हा, ठीक आहे. हा, ओके. तू ओळखशील ग. गजनी लका 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 लका. नाही, सॉरी, मला नाव नाही माहित. सॉरी, असं लका 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 करतो माहिती आहे तो पिक्चर. नाव सांगायचं. असं कसं मी तो पिक्चर शिवाजी द बॉस पिक्चर मध्ये त्याने केलेलं आहे. हो, पण नाव सांगायचंय. आता आता काही लोकांना बिस्कुटाची गुटी माहित आहे, पण रिअल नाव नाही ना माहित. नको बोल तू. ओळखलं नाव सांग.
असं कसं माझं मार्क कट करा बघते करणार आहे मी परत बघणार गेम काय होता आपला ऍक्टरची नावं ओळखायची तर ती नाही ओळखत आहे अरे मी correct पिक्चर केलं. सांगायचे थोडी Okay, नव्हते इकडचा नाही हिरो तो हा इथलाच आहे पण अच्छा अच्छा ठीक आहे पण तो शिवाजी द बॉस मधला हिरो आहे मी परफेक्ट ओळखलेला आहे माझा मार्क मला द्यायचा कळलं नाव सांगितलं नाव सांग नाव काय ते नाव सुपरस्टार आहे त्याचं नाव पाहिजे का रजनीकांत आहे का करेक्ट आहे Correct. तिने ओळखलंय हम्म. ठीक आहे पुढचं मी गजनी म्हणणार ठीक आहे आता काय पैसे उधळायची गरज नाही कारण भाऊ काहीतरी अवघड सांगा तिला लगेच तुम्ही सिग्नेचर स्टेप सांगा ना मग असं करू नको, मला पण लगेच हरवायला बघते मुलगी. काय सांगचे ना दुसरी मूवी काय दुसरी मूवी हा असं केलं कोणाला कळणार हा नाही स्टाईल तर येते का ऍक्टिंग चुकत्या नाही. acting, हा काय हां ते असं नाचतो कसा अबे नाचू 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 सलमान खान करेक्ट आहे पिंकीने ओळखलंय तेरे नाम राईट करेक्ट आहे जानी जाना ती दावत होतो हा जानी जानी तू या गेम मध्ये पण आपले गणाभाऊ विन आहेत ठीक आहे सपनों में रोज दिल में आना नाही आज जिंदगी में मी जिंकलेले आहे ओके ठीक आहे चला प्राइस द्या माझं लवकर चला. ठीक आहे तू नाही जिंकले विचारा तिला कोण जिंकले तुमच्या नाही दोघांमध्ये तसं नाही हो तुम्ही ही करू नका तुम्ही तुमचं चांगलं काम करा उलट तुला दावून दिलं सोप्या पद्धतीत दावून दिलं सांगितलं खरं आहे. तर प्रेक्षक हो दोन्ही गेमचे विनर आहेत आपले गणाभाऊ ठीक आहे त्यांना बिस्कुटवाडी करून लवकरच गिफ्ट हॅम्पर मिळणार असं नाही आहे करायचं मी इथं 2 उत्तर दिली त्यांनी एक झालंय सो प्रेक्षक हो मला असं म्हणायचं आहे की विजयी भव आयुर्वेद प्रेझेंट चहा पाव विथ बिस्कुटवाडीमध्ये मी डॉक्टर गुड्डी मला यांची मुलाखत घेताना खूप मजा आली आहे सो तुम्हाला कसं वाटलं म्हणजे तुमची आज मुलाखत होती सो एक्सपिरियन्स काय होता प्रेक्षकांना सांगा माझा एक्सपिरियन्स काही चांगलाच हा. होता फक्त ह्या मुलीनं खूप मला हे केलंय अन्याय केला मला का? गिफ्ट असं भेटतं म्हणजे असं नरड्यापर्यंत नाही असं म्हणतात ना होटापर्यंत आलेला घास तिनं मागं नेलाय तर तिला मी कॅमेरा बंद झाला दाखवणार आहे. काही विषय नाही तुम्ही बोला आता काय मी खुशच आहे कारण की मला गिफ्ट तुम्ही भेटणार जिंकला. आहे म्हटल्यावर तर मी वफाने खुश आहे बेवफाई की गाणं सुटत मला आहे गिफ्ट भेटणार आहे याबद्दल मी खुश आहे खुश आहे ना हा. कसं वाटतं पण मला पण पाहिजे मुलाखत छोटं झाली आहे gift. तुमची नाही, जरा प्रेक्षक मला- बघणार आहेत महाराष्ट्राचा आपला पूर्ण अगोदर जरा भीती वाटत होती की काय प्रश्न विचारते ती काय नाही पण जरा मला बरं वाटलं माझ्या जे कपॅसिटी जे आहेत तेच प्रश्न त्या मापाने विचारले आणि ते जे उत्तर देखील मला देण्याची पण माझ्या मेंदूनुसार मला प्रश्न विचारण्यात आलेले नाहीयेत त्यामुळे मला छोटे गिफ्ट पाहिजे हो हो ठीक आहे आम्ही विचार करू याच्यावरती बरं गणभाऊ आणि पिंकी तुम्हाला आपल्या बिस्कुटवाडीच्या महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांना काही सांगायचं आहे का तुम्ही बोला आधी. मला प्रेक्षकांना खूप काय काय सांगत असतं पण जेव्हा सांगायचा टाइम येतो तेव्हा मला सुचत नाही एकदम छोटा मेंदू आहे हो, समजून घ्या तुम्ही बोला आधी म्हणून बारका मेंदू आहे ना तर नमस्कार प्रेक्षक मित्रो आज आपल्या बिस्कुटवाडी वेबसिरीजला जवळजवळ 100 भाग पूर्ण होण्यास जवळ आलेला आहे आत्तापर्यंत तुम्ही बिस्कुटवाडीला ज्या पद्धतीनं सहकार्य करत आला प्रोत्साहन देत आला त्याच प्रकारे इथून पुढे देखील तुम्ही असंच प्रेम करत राहा आणि पुढील वाटचालीस या बिस्कुटवाडी टीमला तुमच्याकडून शुभेच्छा मिळाव्या ही अपेक्षा करतो रामकृष्ण हरी कृष्ण राम हरी पिंकी तू सांग
तसंच हे बोलले तसंच आपल्या बिस्कुटवाडीला 100 भाग कंप्लीट होत आले. त्यामुळे मला खूप आनंद आहे की बाबा हां फायनली कुठलं तरी असं आमची वेबसिरीज म्हणजे आपली वेबसिरीज बिस्कुटवाडी आपले, आमची नाही तुमची नाही, आपले बिस्कुटवाडी. तर त्या बिस्कुटवाडीला आपली म्हणून असंच प्रोत्साहन करत राहा, सहकार्य करत राहा आणि असंच ही 100 भाग 200कडं 200चं 300कडं असं जावेत यासाठी एक नाही जास्त जरा अजून फोकस करावं बिस्कुटवाडीकडे. म्हणजे असं कमेंट छान छान कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर प्रेक्षक तुम्हाला तर माहितीच आहे आपलं ऑरेंज ट्री एंटरटेनमेंट फिल्म्स चॅनल जाऊन सबस्क्राईब करा आणि आपल्या बिस्कुटवाडीचे एपिसोड दर सोमवारी येत आहेत बरं का. तर ते नक्की जाऊन बघा, सबस्क्राईब करा राव आणि बेल आयकॉन पण दाबा जेणेकरून आपले प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला वेळेत पोचतील. आणि हो आपलं एक चॅनल आहे जिंदगी लव पर, त्यावरही आपले बिस्कुटचे एपिसोड येत आहेत. सो आपले व्हिडिओज पण आहेत शॉर्ट्स त्याच्यावर. हो 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 तर मग तेही बघा, मस्त मस्त आहेत. हां आणि त्याच्यावरती बिस्कुटच्या बऱ्याच गमती जमती आहेत. ऍक्टर्स पडद्यामागे काय करत असतात, पडद्यावर असताना काय करत असतात, काय आगाऊपणा करत असतात बाकीचे लोक, ते पण आहे त्याच्यावर, ते पण बघत जा. सो आपलं जिंदगी लव पर्व हे चॅनल पण जाऊन पटकन सबस्क्राईब करा आणि बघत राहा आपली बिस्कुटवाडी. धन्यवाद. ब्ला 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 ब्ला.